नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अद्वैत त्याच्या बेडवर झोपलेला असतो, पण त्याला झोप लागत नसते. तो पाणी प्यायला ग्लास घेतो, पण ग्लासमध्ये पाणीच नसतं आणि म्हणत असतो की अंजूने पाण्याचा ग्लास देखील भरून ठेवला नाही आणि मला भूक देखील लागली आहे. एक काम करतो, मी खाली जातो आणि थोडंसं काहीतरी खाऊन घेतो. अद्वैत उठतो आणि किचनमध्ये जातो. दुसरीकडे नैना राहुलला फोन लावत असते आणि राहुल तिचा फोन बघून कट करतो. ना परत फोन लावते, पण राहुल इकडे एकटाच बडबड करत असतो की मला आता हिच्याशी बोलायचं नाही आणि मला कोणाशीच बोलायचं नाही. आणि पुन्हा नैना फोन लावते आणि राहुलचा फोन वाजतो आणि राहुल चिडून फोन उचलतो आणि म्हणतो की काय आहे, तुला जे हवं होतं तसंच घडलं ना, आता काय आहे तुझं काम का आणखी काही राहिलं आहे, कशाला मला फोन करतेस सारखी सारखी. ना म्हणते की राहुल यार असं काय बोलतोय, हे बघ आपलं आत्ताच लग्न ठरलंय की नाही आणि ह्याच मेमरीज आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. राहुल नयनाला म्हणतो की मला प्लीज इरिटेट करू नकोस, तुला जे बोलायचं आहे ते बोल, मला कामं आहेत ना. राहुलला म्हणते की इतक्या रात्री कोणाला काम असतं का, मला माहिती आहे तू देखील माझाच विचार करत असशील. नैना राहुलला म्हणते की आय लव्ह यू डार्लिंग, आय लव्ह यू सो मच. आणि राहुल ऐक ना, मी ना आज तू आपल्या लग्नासाठी खूप शॉपिंग केली आहे आणि मला तू सांग ना, तू काय काय शॉपिंग केली आहे. राहुल नैनाला म्हणतो बरं झालं का तुझं, मी ठेवू का फोन. त्यावर नैना म्हणते की एक मिनिट, तू मला कटवतोय का. राहुल म्हणतो की नाही, मी तुला नाही कटवत, पण मला खरंच खूप कामे आहे. आजच मला आबांनी सांगितलं आहे की माझ्यावर खूप जबाबदारी आहे ना. राहुलला म्हणते की हे बघ राहुल, तू ना मला भरपूर वेळ द्यायला हवास, कारण मला असं काय वाटायचं की माझा जो नवरा आहे ना होणारा, त्याने काय माझ्या आजूबाजूला असावं. राहुल म्हणतो की नैना मला कामे असतात आणि तुला अजूनही तुझ्या मागे पुढे करणारा नवरा हवा असेल तर तू अजूनही विचार करू शकते. नैना राहुलला म्हणते की मस्करी करतोयस ना तू. नैना राहुलला म्हणते की अच्छा ठीक आहे, मी आत्ता फोन ठेवते, मी नंतर आपण बोलूयात. आणि नैना फोन कट करते. एकटीच बडबडत असते आणि म्हणत असते की राहुल आता काही झालं ना, तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. दुसरीकडे राहुल म्हणत असतो की काय इरिटेट मुलगी आहे, वैताग दिला तिने मला. हे सगळं रोहिणी ऐकत असते. रोहिणी राहुल जवळ येते आणि म्हणते की कोणाशी बोलत होतास, मुलीशी बोलत होतास ना. त्यावर राहुल म्हणतो की मॉम प्लीज आत्ता नको. रोहिणी म्हणते की नको काय नको, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. आत्ताच एवढं वैतागलं आणि आयुष्यभर काय सहन करणार आहेस तू तिला. आता आपण काही केलं ना, हे लग्न आपण थांबवू शकत नाही आणि आता तुझ्यामुळे ना मला सगळ्यांसमोर मान खाली घालून राहावं लागतंय. आणि ती सरोज वहिनी तर माझा अपमान करण्याचा एक चान्स देखील सोडत नाहीये. अरे एक तरी गुण माझा घेतला असतात ना, हे सगळं घडलंच नसतं. सगळे गुण बापाचे घेतले. त्यावर राहुल म्हणतो की तुझ्यावर गेलो ना म्हणूनच हे सगळं घडलं. डॅडवर गेलो असतो ना, माझं लाईफ सॉलिड झालं असतं. त्यावर रोहिणी राहुलला म्हणते की काय म्हणालास. राहुल म्हणतो की काही नाही आणि मला एक फोन करायचा आहे, तेवढा येतो मी करून. आणि राहुल तिथून निघून जातो. दुसरीकडे कला संगीताला फोन लावते आणि म्हणत असते की तू आणि नैनाताई उद्या आमच्याकडे रामनवमीला या. आजोबांनी सांगितलं आहे की हे त्यांचं आमंत्रण आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या. वाट बघते. दुसरीकडे अद्वैत किचन मध्ये आलेला असतो आणि अद्वैत कडून प्लेट खाली पडते आणि कलाला आवाज जातो. कला लगेच डोकावून बघायला जाते किचन मध्ये आणि कला अद्वैतला म्हणते की काय करतोस. अद्वैत कलाला म्हणतो की 5 बोटांची रांगोळी काढतो. कला म्हणते की नीट बोलायचंच नाही असं ठरवलं आहे ना तू. अद्वैत म्हणतो की मग दिसतंय ना तुला काय करतोय मी. हाच प्रश्न विचारायचे म्हणून विचारतेस का. अद्वैत म्हणतो की फ्रुट्स कापतोय. त्यावर कला म्हणते की पण का कापतोयस, तुला भूक लागली आहे म्हणून कापतोयस का. अद्वैत म्हणतो की नाही, टाइमपास म्हणून मी कापतोय हे सगळं. अरे पण तू हे काय करतोयस, हे वाकडे तिकडे तुकडे कापून वाटतंय की तू पझल्स बनवतोय. इथे काही स्पर्धा नाही वाकडे तिकडे तुकडे जोडून जिंका म्हणून. दे इकडे, मी कापून देते. अद्वैत हसतो आणि कलाला म्हणतो की गुड जोक, पण काही गरज नाहीये. मला फक्त फळं हवी आहेत, फळांबरोबर टोमणे नाही खायचे, फळांनीच माझं पोट भरेल. म्हणते की नाही देणार टोमणे, फक्त फळं कापून दे. एवढ्यात अद्वैतचं बोट कापतो. कला म्हणते कापलं ना आता बोट. लगेच तिच्या साडीच्या पदराने अद्वैतचं बोट झाकते आणि म्हणते की मी सांगत होते मी कापून देते म्हणून. अरे केवढं रक्त येते अद्वैत. दुसरीकडे रोहिणी विचार करत असते आणि मनातच म्हणत असते की अद्वैत हे सगळं तुझ्यामुळे आणि तुझ्या बायकोमुळे होते. आता भोग तुझ्या बायकोच्या कर्माचे फळे. तुला खूप पुळका आहे ना तिचा, मग आता तूच तिच्या सगळ्या चुकांची शिक्षा भोग. तिची सगळ्यात मोठी चूक म्हणजे तिने माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं केलं. तिला माहितीच नाही ना तिची गाठ ह्या रोहिणीची पडली आहे.
दुसरीकडे अद्वैतच्या बोटाला कला हळद लावत असते आणि त्याच्या बोटावर फुंकर मारत असते. अद्वैत हे सगळं करत असताना कलाकडेच बघत राहतो आणि कलाला म्हणत असतो की एवढं काही झालेलं नाहीये. आणि हे सगळं सरोज बघत असते. सरोज लगेच मोठ्याने अंजू असा आवाज देते. अद्वैतचं आणि कलाचं लक्ष सरोजकडे जात. तेवढ्यात अंजू होते आणि अंजू सरोजला म्हणते की काय झालं मॅडम. सरोज अंजूला म्हणते की कुठे होतीस. अद्वैतला काय हो काय नको तुला बघायला नको का, ते टाइमपास करायला येते. आणि अंजू सरोजला म्हणते की माफ करा मॅडम. अद्वैत सर माफ करा. अद्वैत सर तुम्हाला काय होतं का. अद्वैत म्हणतो की काही नाही, मला भूक लागली तेव्हा मी फ्रुट्स कापत होतो त्यामुळे बोट कापण्यात गेलं, एवढं काही नाही. अंजू म्हणते की मी घेऊन येते खायला. अद्वैत म्हणतो की ओके. सरोज अद्वैतला म्हणते की बघू बोट. त्यावर अद्वैत बोट दाखवतो आणि म्हणते की हे काय लावलं आहे. मला म्हणते की हळद लावली. लगेच म्हणते की इन्फेक्शन झालं म्हणजे. आणि अद्वैतला म्हणते की चल इकडे. अद्वैतच्या बोटाची हळद धुवून काढते आणि अद्वैतच्या हाताला पट्टी करते. अद्वैत म्हणतो की अगं आई एवढं काही झालेलं नाहीये. त्यावर सरोज म्हणते की अरे असं कसं म्हणतो, जखम उघडी ठेवली तर इन्फेक्शन होईल. आणि त्याच्या बोटाला पट्टी करून देते आणि अद्वैतला म्हणते की तू वर जा आणि आराम कर, अंजू तुला काहीतरी आणून देईल. आणि अद्वैत तिथून निघून जातो. सरोज अंजूला म्हणते की त्याच्यासाठी मिल्कशेक बनवायला घे. मला तिथून निघायला लागते. त्यावर सरोज तिला म्हणते की तू कुठे निघालीस ग, तुझं काय चालू आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. मला म्हणते की काय झालं सरोज मॅडम. सरोज म्हणते की तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे आणि पावसाळे बघितले मी. जर असं वाटत असेल ना नैनाला घरात घेऊन आली म्हणजे तू जिंकलीस, तुला मी माझ्या अद्वैतची बायको म्हणून कधीही मान्य करणार नाही. तेव्हा तू त्याच्या जवळ जाण्याचाही प्रयत्न करू नकोस आणि त्याच्या मनामध्ये तुझं घर करण्याचाही प्रयत्न करू नको, कळलं का तुला. त्यानंतर सरोज अद्वैतच्या रूम मध्ये निघून जाते. त्यानंतर कला मनातच म्हणत असते की गैरसमज आहे तुमचा हा, माझ्या मनात असला कुठलाही हेतू नाहीये. मी काय करू, माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये नेहमी कडवटपणाच भरलाय. दुसरीकडे सोम पेंटिंग करत असतो. रजनी तिथे येते आणि रजनीला बघून सोम म्हणतो की आई काय करेक्ट टाइम आहे तुझा. आई मला तुझी हातची गरमागरम कॉफीच हवी होती आणि तुला लगेच माझ्या मनातलं कळलं. त्यावर रजनी म्हणते की आईला मनातलं कळतच असतं, त्यांना कधी काय हवं असतं. सोम म्हणतो की हो, म्हणून तू जगातील सगळ्यात सॉलिड आई आहेस आणि तुझ्या हातची कॉफी मला प्रचंड आवडते. रजनी सोहमला कॉफी देते. त्यानंतर रजनी तिथेच बसते सोहमच्या बेडवर. दुसरीकडे संगीता काजलसाठी दूध घेऊन येते आणि काजलला म्हणते की हे घे दूध पिऊन घे. त्यावर काजल म्हणते की आई मला दूध अजिबात आवडत नाही, नको ना ग हे दूध वगैरे. गीता म्हणते असं बोलू नकोस, रातभर अभ्यास करते आणि दिवसभर तुला पित्त होतं, गपचूप हे दूध पिऊन घे. काजल म्हणते की क्या बात आहे मदर इंडिया, आज काय झालं आहे तुला. दुसरीकडे रजनी विचारांमध्ये गुंतलेली असते. सोहम रजनीला म्हणतो की आई काय झालं. रजनी म्हणते की कुठे काय. म्हणतो नाही आई, मागासपासून तू इथेच बसली म्हणून विचारलं, काही बोलायचं आहे का. म्हणतो बोल की मग. रजनी सोहमला म्हणते की मला थोडं अस्वस्थ वाटतं रे. सोहम तिच्यापाशी जातो आणि म्हणतो की काय ग काय झालं, काही त्रास होतोय का तुला. मी म्हणते नाही तसं काही नाही, पण राहुल रे, राहुलमुळे आता सध्या जे काही चाललं आहे ना घरामध्ये त्यामुळे मला सगळी काळजी वाटते. बरं तू मला एक वचन देशील का. त्यावर सोहम हसतो आणि म्हणतो आई मला तर तू एकदम हिंदी सिनेमेमधल्या आईसारखी दिसते, वचन दे. म्हणून मी हसलो. रजनी म्हणते की मी खूप सिरियसली बोलते, तुझ्या अशा वागण्यामुळे तू विषयाला वेगळं वळण देऊ नको. सोहम म्हणतो की सांग ना काय सांगायचं आहे तुला. रजनी म्हणते की तू मला वचन दे की तू माझ्यापासून कधीच काही लपवणार नाही, तू मला कुठलीही गोष्ट मोकळेपणाने सांगू शकतो. दुसरीकडे संगीता काजलला म्हणते की मला बोलायचं आहे तुझ्याशी आणि जरा स्पष्टच बोलते. म्हणजे कसं आहे ना, तुझ्या नैना दीदीमुळे आपली खूप बदनामी झाली आहे ग. माझ्या कलेला आपल्याला सगळ्यांना लय सोसावं लागलं, तेव्हा आता तुझ्यामुळे ही वेळ येऊ देऊ नकोस. दुसरीकडे रजनी सोहमला म्हणते की तुला पुढे जाऊन कुणी आवडलं, तुला लग्न करावंसं वाटलं आणि तू तेही मला मनमोकळेपणाने सांगू शकतो, आपलं नातं तेवढं घट्ट आहे ना. दुसरीकडे संगीता काजलला समजावतं, मला वाढवताना तुम्ही मुली आहात म्हणून तुम्ही असंच केलं पाहिजे, हे केलं नाही पाहिजे, असं मी कधीच केलं नाही ग. आणि याचाच गैरफायदा नैना दीदीने घेतला. काजल प्लीज तू असं काही करू नको हा. बघ तुला जे काय वाटतं ना तू अगदी मनमोकळेपणाने आम्हाला सांग.
आणि संगीता पुन्हा तिला म्हणते की तुझं कोणावर प्रेम वगैरे नाही ना. त्यावर काजल म्हणते की हे काय आहे, माझं अजिबात कोणावर प्रेम नाहीये. तुला माझ्याबद्दल अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आपला आदर्श तर कलाताई आहे, त्यामुळे डोंट वरी खरे बाई. तुला आणि बाबांना त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. आणि तुला हे माझं पक्कवालं प्रॉमिस आहे. दुसरीकडे सोहम रजनीला म्हणत असतो की तू अजिबात काळजी करू नकोस. माझी आई थोडीच आहे, तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. आणि आत्ता तरी मी सिंगलच आहे आणि मला असं कोणाबद्दल काही वाटतच नाही. त्यामुळे तू टेन्शन नको घेऊस. इकडे संगीता काजलच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते गुणाची ग माझी काजल. दुसरीकडे अद्वैत रूम मध्ये बसलेला असतो आणि आणि सरोज तिथे येते. सरोज त्याला मिल्कशेक प्यायला देते. मी अद्वैतला म्हणते की तुला भूक लागली होती तर मला सांगायचं ना, मी काहीतरी बनवून दिलं असतं. त्या मुलीला कशाला सांगायचं. अद्वैत म्हणतो काय तू उगाच चिडचिड करते. माझं जर एवढं महत्वाचं काम असतं तर मी तुला सांगितलं असतं, अंजूला सांगितलं असतं. तशी गरज असती तर मी काकीला उठवलं असतं. पण मी त्या आती अगवलं का सांगितलं. तिचं काय संबंध. म्हटलं मला काय फ्रुट्सच खायचे आहे, जमतील कापायला, म्हणून मी कापत होतो. तिथे आवाज आला त्यामुळे ती उठली आणि ती आली तिथे. रोज लगेच म्हणते की नाही एवढं काही आवाज झाला नसेल. तिची प्रत्येक हालचालीवर नजर आहे तुझ्या, तू जरा सांभाळून राहा. अद्वैत म्हणतो की डोंट वरी आहे, मी सांगतोय ना तुला, ती सहज आली होती. अद्वैतला सरोज म्हणते की तुला एक विचारू का. अद्वैत म्हणतो की हो विचार ना. त्यावेळेस सरोज म्हणते की तुम्ही लग्न ठरवायला जात होता त्यावर तुला रोहिणी बाजूला घेऊन गेली होती, काय म्हणत होती ती. त्यावर अद्वैत म्हणतो की ती म्हणत होती की मी खरेंच्या घरी यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणजे तिची कसली अट आहे तिनं काही सांगितलं नाही. ती म्हणाले की उद्या सांगेल. मी पण तिला फारसं काही विचारलं नाही. त्यावेळेस आम्हाला निघायची घाई होती. बघू उद्या कळेलच ना. अरे पण ही काय रोहिणीची पद्धत झाली का, ती काही मागेल आणि तू कसं काय म्हणाला. मला तर ह्या आई आणि मुलाचं काही कळतच नाही. पुढील भागात आपण बघणार आहोत की कला रामनवमीचा प्रसाद बनवत असते आणि रजनी अद्वैतला सांगते की कलाला साखरेचा डब्बा काढून दे. अद्वैत साखरेचा डब्बा काढून देतो आणि कलाजवळ घेऊन जातो. कला अद्वैतला म्हणते की मी डबा धरते आणि तू झाकण ओढ. तेवढ्यात सरोज ओरडते आणि म्हणते की काय चाललं आहे. हे ऐकून अद्वैत आणि कला डचकतात आणि त्यांच्याकडून प्रसादामध्ये साखर पडते. तेवढ्यात त्यांच्या घरी आलेले पाहुणे येतात आणि म्हणतात अरे वा, दोघांनी बनवला जोडीने रामनवमीचा प्रसाद. पुढील भागाचे डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.